या आरतीसाठी प्रणाली म्हात्रे हिने खूप मेहनत घेतलेली आहे. तो जास्त शेअर करू नका. तू टेन्शन नको, सबस्क्राईब तर घेऊ. मी आता एक अजून तुला सबस्क्राईब कमी होणार आहे. आमचा 40 वर्षापासून मातीचाच गणपती. 40 नाही 45. 45 तर ठीक आहे, चल 45. संध्याकाळ झाले आणि विसर्जनाची तयारी चालू ह. म्हणजे आरती तर चालू झाली, मी अजून घरीच आहो. नैवेद्य घेऊन मला जायचं. आता तिथे आरती पण चालू झाली, घाई झाली, चानूची तयारी पण नाही झाली. फटाफट आता जातो आरतीला. कौरा क्यूट आहे. किती दिवस झाले काका याला? 5 दिवस झाले असतील. कौरा मस्ती करत. थोडासा जल्ले, याला जलन पण झाले. काका मुद्दाम येतं का मध्ये? हा पोलीस मित्र बघ. पण चान्स द्या जरा. बारीक पोरी ना, बारीक पोरी ना टाळीमच. हा चालेल. कर का ना. तू कले शांत. तुला नाही घेत मी तिला घेतले. अख्खा ठेवला पाहिजे. मधीने थांबवला. काही इंटरेस्टिंग वाजवा, नाचायला येलायचा. भांडणं झाले वाटतं बँडवाल्यांची.
बँडवाल्यांचं पुरं पैसे नाही देणार आम्ही. बँडवाल्यांचे पैसे नाही द्यायचं. आम्हाला पैसे नका देऊ, आम्ही चालू करा. बरोबर आहे. हे बँडवाल्याने मारायचा आता. आमची काकाचा बँड वाजवायची तेव्हा आवरी मजा होती ना. पोरांना जरा शिकवा. तुम्ही पोरांना काहीच शिकवलं नाही अजून. काही नाही, टॅलेंट नाही, टॅलेंट. आरती होणार आहे जरा वेळानी. मग ते आरतीसाठी प्रणाली म्हात्रे हिने खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्ही सुरुवातीचा बोला, बाकीचा नंतरचा मला येतं. प्रत्येक कडवा. चला घे. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. भगवान के जय. जय मल्हार. येलकोट. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. काकाचं असं म्हणणं, मी ब्लॉग करतो तर मी मजा नाही करत असं त्याला वाटतं. तो मला बोलतो तुला मजा करायला भेटतं का नाही. तो जास्त शेअर करू नका. तुला जास्त सबस्क्रायबर आहे ना, माझा जास्त शेअर करा. तुला जास्त आहे असं नाही काही. बघा सर्व पाया पडतात. खूप गर्दी आहे. तू टेन्शन नको, सबस्क्राईब तर घेऊ. मी आता एक अजून तुला सबस्क्राईब कमी होणार आहे. काहीतरी म्हणणं सांग जरा. सांगायला आले तर आम्ही बँड वाजवत आहोत तर व्हिडिओ टाकू नको. कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहणार. टाकेन मी, टाकेन. जाम म्हणजे तो एकदम काकुलतीला येऊन विनंती करत होता. त्याने मी वाट लावली. कोण तो? आयुष. गणपतीचा जय जयकार. कुठला दिसत नाही. ओ वाव, क्यूट आहे तो. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. बरोबर बरोबर फुल गर्दी गणपती विसर्जन बघायला. 5 दिवसाचं मला वाटलं कमी जण, पण तरी गर्दी जाम. आमच्या गणपती जास्त जड कारण तो मातीचा ओरिजिनल आहे, त्यामुळे त्याला वजन जास्त म्हणून शेवटी ठेवलेला. वजन जास्त म्हणून शेवटी ठेवलेला. ओरिजिनल वस्तू आहे. यांची तिघांची बी ऐराणी राहील. तिघा उतरले. आमचा 40 वर्षापासून मातीचाच गणपती आहे. 40 नाही 45. 45 तर ठीक आहे. चल, 45 वर्षापासून शालूच्या मातीचाच गणपती आणतात आणि आधीपासून एकच मूर्ती आणि तेच दुकानांच्या आणतात. दरवर्षी सेमच मूर्ती असतात. ए मला पण जागा द्या, मला पण जागा. सगळी मेंढरावर निघतो आम्ही पण. तरी मला वाटतं 6-7 गणपती असतील 5 दिवसाचं. पण बरीच गर्दी झाली ना. 10 दिवसाच्या गणपतींना तर अजून जास्त, विसर्जनाला अजून जास्त गर्दी होईल. हा, तेव्हा समोसा चहा फ्री मध्ये भेटेल. फ्री मध्ये 5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन झालं तरी अजून काका सांचे इथं 10 दिवसाचा गणपती आहे. आता तो पण एक जागरणांचा व्लॉग येईल, विसर्जनाचा व्लॉग येईल. चाललो. फोटोशूट संपत नाही. आता मम्मी पप्पाला फोटोशूट करायचा सुचले,
त्यांचा फोटो करतो. मला गाडीमध्ये जागा ठेवली नाही तुम्ही. आज मी जास्त कोणचं लाड नाही केलं, कमी कमी फोटो करले यांचं मी आज. त्याच्यामुळे ते थोडी नाराज पण असतील माझ्यावर. हा यावी मग मी यांना फोन नाही दिला तर जाऊन यावी जयेश काकाला मस्का लावला, त्याच्या फोन मध्ये फोटो करला. 7 वाजले आणि लवकर विसर्जन झाला. बँडवाल्यांचे मुलं नीट नाचून दिला नाही, व्यवस्थित वाजवला नाही ना, नाचता होतं पुरंच ढकलतात. त्याच्या मुलं लवकर विसर्जन झाला. बँडवाला मी बोलता होता तो मला मारायला धावतं. हा आयुष बोलला तरी तो बोलला नका टाकू, बोलतो कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहणार. नाही पण त्यांची मेहनत त्याच्यामुळे मी गांगारलो परत ते वाजव त्याच्या नळाला वरचा मामाच नेलो. बोललो एक वाजव, तो बोलतो 3-4 वाजव, ये बोलला आस्ती वाजव, तो बोललो 5 वाजव. मी गांगारलेलो गांगारल्या. पण त्यांची मेहनत भरपूर मेहनत केली, बराच लांब वाजवत यायला लागतं. फक्त त्यांचं सूर ताल मॅच नाही झालं. त्यांच्यासाठी वाजवलं त्यासाठी तुम्हाला थँक्यू. चला आता जातो घरी, बाय.